चॅप्टर मधनं सर्व तर आपल्याला करायचंच आहे, पण महत्वाचं काय त्यामध्ये. तर पुन्हा रिकॅप करू आपण. तुमची संध्याकाळी 5 वाजता टेस्ट मला वाटतं कंडक्ट करायची आज. तर तुम्ही 5 o'clock तुमची एक टेस्ट होईल बायोलॉजीची. प्रश्न थोडेसे आधीच क्लिअर करतोय काय काय महत्वाचं आहे तर. पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे टीएस ऑफ टेस्टिस शिकवला आहे. टीएस ऑफ टेस्टिस झालाय आपला. सेमिनिफेरस ट्यूब्यूल वगैरे तिथे दाखवले होते, लीडिंग सेल वगैरे. तर टीएस ऑफ टेस्टिस आपण घेतलेला आहे. उजेनेसिसही झालेला आहे. उजेनेसिस म्हणजे काय, ती डायग्राम दाखवली होती ते अशा एका सेलच्या 2 सेल वगैरे डायग्राम दाखवली होती ना. तर दाखवू एकदा थोडं दाखवतो. थांबा. नाही ते डिस्कशन कसं आहे, प्रॉपर 2 टॅब्स तो ओपन करायचे ना. एक मिनिट. तुम्हाला क्लिअर इथेच तुमचे बोर्डचे प्रश्न झाले पाहिजेत. पुन्हा ते वर्क करायचं नाही. इथे तुम्हाला दाखवतो हे पीडीएफ रीडर याच्यामध्ये. ठीक आहे, हे याच्यामध्ये झालं. आता याला कट करू आपण. आता कसं ओपन आहे, एकच दोघंही सीपीएम पीडीएफ तिथेच आहेत. हे बघा, याला आता कसं काय ओपन करायचं एक. हे बघा, उजिनेसिस दिसलं का इथे? हॅलो, कनेक्टेड आहात ना? हे आहे उजिनेसिस. ही एक सेल आहे. या सेलच्या 2 सेल होणार. इथे ग्रोथ होणार. इथे नंतर त्याचं प्रायमरी ओसाइट, हे ओहूम, हे पोलार बॉडी. तर याला म्हणतात उजिनेसिस. तर उजिनेसिस हा तुमचा सेकंड पॉइंट असणार आहे. फर्स्ट पॉइंट काय होता, टीएस ऑफ टेस्टिस. तर टीएस ऑफ टेस्टिस या बुक मध्ये नाही आहे. तर टीएस ऑफ टेस्टिस वरती आपण भरपूर गप्पा केल्या. ठीक आहे, त्याच्यामुळे तो माहिती आहे तुम्हाला. तर टीएस ऑफ टेस्टिस नाहीये. पहिला प्रश्न असेल टेस्टचा तो म्हणजे टीएस ऑफ टेस्टिस. हा फर्स्ट प्रश्न झाला तुमचा टीएस ऑफ टेस्टिस. तुम्ही डायग्रामही काढली आहे. उजिनेसिस इथे वरती आहे बुक. आता डिस्क्राईब द चेंजेस इन व्हॉल्यूम ड्युरिंग द गॅस्ट्रुलेशन. ठीक आहे, हा नाही झालेला आपला. ब्लास्टुलाही नाही झालेला. आज ब्लास्टुला होऊन जाईल. हा जो कन्सेप्ट आहे ब्लास्ट आज होऊन जाईल. अरे काय होत, फोकस करा थोडस. काय ते स्क्रिलायझेशन झालेला टॉपिक आहे. कोणा डाऊट आहे? क्वेश्चन नंबर 3 सिग्निफिकन्स शिकवले, 4 पॉइंट आहेत. त्यानंतर तुमचा आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह, तुम्हाला सांगितला होता. क्वेश्चन नंबर 5 डायग्राम काढायची. युटेरसचे 2 फंक्शन माहिती आहे तुम्हाला. युटेरसचे 2 फंक्शन काय, तर युटेरस टॉपिक काढायचं तुम्हाला समजेल. युटेरस काय करतो, युटेरस महत्वाची गोष्ट आहे. तिथे त्याच्यामध्ये इंडोक्राईन ग्लँड्स असतात, काही सिक्रेशन्स करतात. आणि दुसरं काम काय आहे, तो तिथे झायगोटला काय करतो, अटॅच व्हायला जागा देतो किंवा मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय करतो, पार्टिसिपेट करतो. तर लक्षात ठेवायचं, युटेरस हा मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये महत्वाचा ऑर्गन आहे. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय, तर तिथे काय होतो, एम्ब्रिओ अटॅच होतो. आणि त्याच्या वॉल मध्ये काय असतात, काही ग्लँड्सही असतात. तर तुम्ही फक्त तुम्हाला 2 पॉईंट विचारले, लॉजिकल प्रश्न आहे. तर हा झाला तुमचा नेक्स्ट पॉईंट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की 2 फंक्शन्स ऑफ युटेरस झाला. हे काय आहे पुढचा प्रश्न, पॅच्युरेशन वगैरे. ठीक आहे, तर राहू द्या प्रश्न. फंक्शन स्पर्मची डायग्राम तुमची झालेली आहे. ही जी स्पर्मची डायग्राम आहे, गिव्ह द नेम अँड फंक्शन ऑफ ए अँड बी पार्ट्स ऑफ द डायग्राम. हा ए अँड बी पार्ट आहे. मला वाटतं आपण भरपूर डिस्कशन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर हा किती झाला, 4 का 5? 4 झाला वाटतं, है ना. नंतर पुढचा प्रश्न आहे गॅमेटोजिनेसिस. गॅमेटोजिनेसिस सांगितलं होतं. गॅमेटोजिनेसिस म्हणजे गॅमेट तयार होणं. तर गॅमेटोजिनेसिस झालेला आहे. गॅमेटोजिनेसिस मध्ये काय सांगितलं होतं, इट इज अ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आणि याचे 2 प्रकार आहे, उजिनेसिस हे फिमेल मध्ये आणि स्पर्मॅटोजिनेसिस हे मेल मध्ये. तेच मागची डायग्राम काढायची उजिनेसिसची, समजलं. स्पर्मची काढायची. स्पर्मची सोपी आहे, तर स्पर्मची काढायची. कोणाला डाऊट आहे काय, गॅमेटोजिनेसिस मध्ये 2 टाईप शिकलो आपण, स्पर्मॅटोजिनेसिस आणि उजिनेसिस. इथे काही डाऊट आहे कोणाला, विचारा प्रश्न.
नाही हॅलो, सर. कोणाला डाऊट आहेत का? नाही सर. ज्याला नाही. असतील त्याने शोधायचं, नाही तर बुकचा वापर करा आणि मला पुन्हा मेसेज करा की सर सापडत नाही. सापडलंच पाहिजे. नेक्स्ट आहे द फेथ ऑफ मेसोडम. चला नंतर बोलू याच्यावरती. द क्लिवेज ऑफ मोरुला. आज कालच आपण टॉपिक शिकलो. काल आपण मोरुला बनवला. कसा बनवला? टिल मोरुला म्हणजे मोरुला पर्यंत. मग काय म्हणणार तुम्ही? झायगोट असतो. झायगोटचं काय होतं? हा होलोप्लास्टिक असते, 2 तुकडे होतात. त्यानंतर त्याचं 2 सेल तयार होतात, त्याला ब्लास्टोमियर म्हणतात. ब्लास्टोमियरचं काय तयार होतं? मग 8 स्ट्रक्चर तयार होतं, नंतर 16 स्ट्रक्चर तयार होतं. त्या 16 सेलला काय म्हणतो आपण? मोरुला म्हणतो. मोरुला काय करतो? मग या अँपुलामधनं युटरस पर्यंत येतो. काल जे आपण डिस्कशन केलं ते लिहायचं आहे. त्या 4 डायग्राम दिसतंय तुम्हाला कालच्या डायग्राम दाखवल्या होत्या त्या अशा इकडे. हे 2 ब्लास्टोमियर दाखवले होते, नंतर इथे 4 सेल दाखवल्या होत्या. हे डायग्राम काढायच्या. नंतर हे 8 सेल दाखवल्या होत्या. इथे मोरुला. समजलं? मोरुलामध्ये 2 पॉईंट लिहायचे. मोरुला हा युटेरस पर्यंत येतो. दुसरी गोष्ट, मोरुलामध्ये इनर मास ऑफ सेल असतो एक आणि आउटर मास ऑफ सेल असतो. इथपर्यंत मोरुला असतो. हे डाऊट आहे? मोरुला हा 4 दिवसापर्यंत तयार होतो. तिथे लिहिलेलं आहे. क्लिवेज 1, क्लिवेज 2, क्लिवेज 3 नंतर मोरुला तयार होतो. आणि मोरुलाची डेफिनेशन काय? तर हा मोरुलाची साईज ही कोणासारखी असते? त्या झायगोटच्या सेल एवढीच असते. आणि बस एवढे पॉईंट लिहिले तरी सफिशियंट. कालचा पॉईंट आठवतोय? कालचा पॉईंट म्हणजे हा तुमचा 4 मार्क्सला येतो. त्याच्यामुळे हा क्वेश्चन नंबर किती झाला आपला? 5 का 6 झाला असेल. चला 6 पकडा. चला क्वेश्चन नंबर 6 आहे हा. पुढचा पॉईंट आहे म्हणजे हाही झाला तुमचा. फंक्शन ऑफ अॅक्रोसोम सांगितलं होतं. हा जो स्पर्म आहे याच्या डोक्यावरती काय असतं? अॅक्रोसोम. तुमच्या पुस्तकात चांगल्या प्रकारे लिहिले. त्यात कोणते एन्झाईम्स असतात? हायड्रोलिटिक एन्झाईम्स असतात. ते 2 एन्झाईमचे नाव लिहायचे आणि सांगायचं दिस एन्झाईम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी ब्रेकिंग ऑफ आउटर मेम्ब्रेन ऑफ दी ओव्हल. आणि त्या आउटर मेम्ब्रेनचं नाव काय असतं? करोना रेडिएटा आणि झोला पेलुसिडा. समजलं? तर पुस्तकामध्ये दोघांची नावं दिलेली आहेत. इथे महत्वाचं काय लिहायचंय तुम्हाला? तर याच्यामध्ये कोणतं एन्झाईम असतं, त्या एन्झाईमचं नाव आणि ते झोना पेलुसिडा आणि कोरोनाला काय करतं? ब्रेक करतं. हे 2 वर्ड आणि हे एन्झाईमचं नाव इथे आलं पाहिजे. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न म्हणजे अॅक्रोसोमही तुम्हाला माहिती आहे. तोही झाला. चला पुढचा पॉईंट हायड्रा. हायड्रा तर हा फर्स्ट पॉईंट होता. हा सर्वात चिल्लर प्रश्न आहे. पहिलं सुरुवात आपण हायड्राने केली होती. हायड्रा काढायचा, बर्डिंग काढायचं. चला हा क्वेश्चन नंबर 7. त्यानंतर तुम्हाला विचारलाय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑलरेडी मागे झालेली आहे, त्याच्यामुळे हा पुन्हा घेण्याची गरज नाही. रिपीट झालेला आहे. IVF टेक्नॉलॉजी आपल्याला अजून शिकायची आहे. इनव्हर्टिव्हो टेक्नॉलॉजी ते पुढे शिकू. सिम्पल आहे एकदम. नंतर तो प्रश्न नाही. TS ऑफ टेस्टिस पुन्हा आला. तर TS ऑफ टेस्टिस पहिलाच प्रश्न विचारला होता मागच्या एक्झामला, तर तो सोडून द्यायचा. स्पर्मॅटोजेनेसिस हे नवीन आलाय. ठीक आहे. तर oogenesis जसं झालं होतं तसं एक आहे स्पर्मॅटोजेनेसिस. आठवतंय स्पर्मॅटोजेनेसिस? येस. दोघेही सारख्याच डायग्राम आहे. 1 सेलच्या 2 सेल, 2 सेलच्या 4 सेल, 4 सेलचे असे स्पर्म. अशी डायग्राम आठवते ना स्पर्म? तर ही झाली स्पर्मॅटोजेनेसिस. तर स्पर्मॅटोजेनेसिस आपण चांगला डिस्कस केलाय. oogenesis केलेला आहे. तर आपला हाही प्रश्न झाला. नंतर तुम्हाला सांगितलं होतं ऑर ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर यंग वन्स. आता हा लॉजिकल प्रश्न आहे. जास्त का करतात तर पुढे आपल्याला डिस्कस करायचं येते की बाबा काही त्याच्यामध्ये मरतात वगैरे, ते वेगळी गोष्ट आहे. हा प्रश्न लॉजिकल सोडा, नंतर बघू. आता ह्युमन टेस्टिस वरती पुन्हा प्रश्न आहे तोच. TS ऑफ टेस्टिस, हिस्टोलॉजी आणि ह्युमन स्पर्म. तर हाही झालेला आहे. तर मला वाटतं तुमचे 5 ते 6 प्रश्न आहेत की ते आलेले आहेत. आणि बघा आता किती आपला सिलेबस भरपूर बाकी आहे. तुम्ही नीट बघत असाल सिलेबस भरपूर बाकी आहे, पण प्रश्न कमी होऊन गेलेत. म्हणजे पुढचे जे टॉपिक आहेत त्यांना तेवढं वॅटेज नाहीये जेवढं की तुम्ही आतापर्यंत शिकलात. मी प्रश्न यासाठी सांगतो आहे की तुम्ही आतापर्यंत शिकलात तो 60% वरचा तुमचा सिलेबस आहे. पुढे फक्त तुम्हाला काय विचारलं गेलेलं आहे की ब्लास्टुला हा तर मेन पोर्शन आहे, तो की आज आपल्याला संपवायचा आहे. तो विचारला जाणार. आणि हे IVF टेक्नॉलॉजी वगैरे आहे ही तर रिसेंट टेक्नॉलॉजी आहे. आता जे काही फर्टिलायझेशन होतात म्हणजे ज्यांना मुलं बाळ होत नाही ते हे IVF टेक्नॉलॉजी वापरतात. तर ह्या गोष्टी बघा. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला आताच मी काही पेज दाखवले. आपले पेजेस 5 ते 6 पेजेस बाकी आहेत आणि त्यातला फक्त IVF टेक्नॉलॉजी हा एक प्रश्न आलेला आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला समजत असेल की आपण आतापर्यंत जे बघितलं ते काय बघितलं? ते 90% वरचं सिलेबस बघितला. त्यालाच म्हणतात फर्टिलायझेशन होणं, गॅमेट फॉर्म होणं, मोरुला ब्लास्टुला फॉर्म होणं आणि नंतर एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट. एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंट वरतीही बरे एवढे क्वेश्चन बोर्डने विचारलेले नाहीये. तर आतापर्यंतचा सिलेबस हा तुमचा किती सिलेबस आहे? 95% पकडा. आणि आजच्या टेस्टसाठी मग तुम्ही म्हणायचं की आता तुमचा 90% सिलेबस तुमचा ओव्हर झालेला आहे. तर त्यानुसार आधीच्या सिलेबसला वॅटेज द्या. समजलं डिस्कशन करण्याचं कारण काय?
क्लिअर होत आहे? डिस्कशन यासाठी हो. करतोय आपण की तुमचा मॅक्झिमम पोर्शन चॅप्टरचा संपलेला आहे. हे बघा प्रश्नांमध्ये बघा, हे ओरी आहे, हे डिस्क्राईब द मेन्स्ट्रुअल सायकल दिसते. मेन्स्ट्रुअल सायकल ही अजून एक प्रश्न महत्वाचा सुटतोय, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल प्रश्न ऍड करा. 7 प्रश्न होतील तुमचे. हे बघा, हा मेन्स्ट्रुअल सायकलचा प्रश्न सुटायला नको. हाही ऍड करा. क्वेश्चन नंबर 7. तुमचा एकही बोर्डचा प्रश्न निघणार नाही. स्पर्मॅटोजेनेसिस हे कोण आहे? हे बघा, हे स्पर्मॅटोजेनेसिस हे दिलेलं आहे. दिसतंय का? फक्त डायग्राम दिलेली नाहीये. डायग्राम असलीच पाहिजे. तर कोणाला काही डाऊट आहे का की सर काय चाललंय? हॅलो. हा. तर आज तुमची सिंपल गोष्ट आहे. मी जेव्हा प्रश्न सांगतो तो तुम्हाला माहिती आहे, मागच्या मुलांना माहिती आहे की मला तिथे काय द्यायचं असतं, काहीतरी वर्क द्यायचं असतं. माहिती आहे झांबरे बरोबर? तर जेवढे प्रश्न आपण डिस्कस करतो, जेवढे बोर्डला मी जे प्रश्न डिस्कस करतो त्याला मी काय म्हणून यूज करतो माहिती आहे तुम्हाला? ते टेस्ट असते. तर हे जे पेपर आहे, हा जो तुम्हाला मी वाटतं शेअर केलेला आहे, हा इमेज शेअर केलाय ना झांबरे की नाही? म्हणजे प्रश्न नको, शेअर करून टाकतो. बरोबर? हे नेमाडे क्लासेस आहे, इथे हे शेअर झालेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे डेटा आहे. तुम्हाला 5-6 प्रश्न मी दिलेले आहेत. तुमचे 5-6 प्रश्न मी पेपरला टाकणार आहे. 7 संध्याकाळपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमच्या पेपरचं टायमिंग जे आहे ते एक्झॅक्ट असणार आहे 7 o'clock. कुठे? PM चं, संध्याकाळचं. डिसाईड करा तुम्हाला कधी द्यायचं आहे. 7 वाजता तुम्हाला पेपर दिला तर माझी अपेक्षा अशी असणार आहे की 7-8 8-8:30 वाजता मी चेक करणार की माझ्याकडे किती लोकांची रिप्लाय आले. ठीक आहे? टायमिंगचा कोणाला डिफरन्स असेल तर बोला. डाऊट आहे कोणाला? टायमिंग आणि महत्वाची गोष्ट हे बघा, मी जेव्हा पेपर चेक करणार, जेव्हा मी पेपरवरती डिस्कशन करणार, तेव्हा मी ज्याने पेपरला 2च मी पॉईंट चेक करतो. काय? पहिला पॉईंट, तिथे स्टार नसेल तर मी हे समजून चालतो की माणसाला येत आहे. स्टार नसेल तर म्हणजे हा प्रश्नाचा आन्सर लिहिलाय, मी म्हणतो माणसाला येतं, मी त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. स्टार असेल तर तिथे हा प्रश्न विचारणार की हा का येत नाहीये किंवा हा बुक मधनं का लिहिला गेलाय. तर जिथे बुक असेल तिथे प्रत्येक स्टार मार्क करणार. समजलं? बुक मध्ये तर तुम्ही तिथे स्टार मार्क करायचा. स्टारचा अर्थ असेल की मला आता येत नाहीये पण पुढच्या वीक मध्ये सर मी ते कम्प्लीट करणार. कळालं? हॅलो उदडीकर, हो सर, शेखर, समजलं. इकडे हो कोण सर. आहे? उदडीकर अजून? वैभव? हो सर. हो सर. हा, बाकी दुसरे अजून? स्टार मार्क केला की याचं लक्षात ठेवायचं, माझ्याकडे असतं, मी पुन्हा तेच विचारतो. तर तुमचा पेपर माझ्याकडे येईलच का? कारण तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक तर डायरेक्ट लिहा, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. नाही येत असेल तर स्टार मार्क करून घ्या. म्हणजे कोणत्याही कंडिशन मध्ये माझ्याकडे 8:30 वाजता पेपर येणारच आहे. काही डाऊट कोणाला? नाही ना? रात्री 8:30. रात्री 8:30 पर्यंत माझ्याकडे पेपर येणार. ओके. ठीक आहे? तर ओके. तर मला वाटतं की आपण चॅप्टरचं चांगल्या प्रकारे डिस्कशन केलेलं आहे. जे बाकी ते आता बघू. हा आपला महत्वाचा म्हणजे आता बोर्डच्या दृष्टीने तुमचा जो चॅप्टर आहे तो चांगल्या प्रकारे कव्हर झालेला आहे. आपलं रेग्युलर थेरी बघू आता. मागचं कोणतं चॅप्टर झालंय बायोलॉजीचं आपलं? रिप्रोडक्शन. प्लांट्स. तर प्लांट्स वाल्यांनी बघ, प्लांट्स वाले आधी हे तर कम्प्लीट करा. समजलं का? याच्यानंतर मग प्लांट्सवर जाऊ. कारण हे मागचे शेखर पाटील यांचं बाकी येतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती थोडं लेट डिस्कस करू. ठीक आहे? त्यांचं कम्प्लीट करू आधी. तर चलो आजचा टॉपिक बघू आपण लास्ट. मला सांगा की टायमिंग आहे. हॅलो, टायमिंग आहे ते संध्याकाळी होऊ शकतं का रात्री? हे बघा, मॉर्निंगला माझं तर लेक्चर 8ला कधी कधी होतं किंवा 8-8:30ला होतं, कधी 9ला होतं, असं आपलं लेक्चर चालू असतं. हे मॉर्निंगचं कंपल्सरी आहे. आपलं लेक्चर संध्याकाळी होऊ शकतं का? रात्री होऊ शकतं का? हो सर, चालेल ना. हे बघा, 1 मिनिट मला सर्वांशी कम्युनिकेट करू द्या. सर पण नेट इकडे हे नेटवर्क बघा, प्रॉब्लेम इकडे राहतो सर तुमचं रात्री. नेटवर्क प्रॉब्लेम राहतो. ओके. अजून काही? म्हणजे माझं काय म्हणायचं आहे, टायमिंग, तुमचं टायमिंग जे असतं ते असं होऊ शकतं का किंवा जे प्रॅक्टिस टायमिंग
किती 7:30ला होऊ शकतं आपलं लेक्चर, 7:30ला. तर काम असतात कोणाला? म्हणजे मला म्हणायचंय की जे रेग्युलर कारण काय होईल की तिथे थोडं प्रॅक्टिस वाढेल आपलं आणि माझा टाइम फ्री असतो त्याचं काहीतरी युटिलाइज होईल. कारण कसं आहे की थोडासा संध्याकाळी वेळ मिळाला तर मग कसं आहे आपल्याला मॉर्निंगचे गॅप्स वगैरे ते भरून निघतात. म्हणजे तो रेग्युलर टाइम नाही राहणार, पण 1-2 दिवसामध्ये मी संध्याकाळी लेक्चर मला वाटतंय. तर तुम्ही सांगा तुमच्या याच्याप्रमाणे आपण मॅनेज करू काय करायचं. ठीक आहे? तुम्ही सर त्याच्यावरती विचार करा आणि मला सांगा. आणि मग सकाळी घेतलं तर मग म्हणजे संध्याकाळी घेतलं सकाळी त्या दिवशी बंद राहील का? नाही, सकाळी बघू आणि संध्याकाळी थोडं एक्स्ट्रा म्हणजे डिस्कशन की पेपर वगैरे काय बाकीच्या गोष्टी. हा, समजलं. ठीक आहे? एक्स्ट्रा. ठीक आहे? सकाळी तर होईलच तुमचं एक्स्ट्रा की पेपरच्या दृष्टीने, सीईटीच्या दृष्टीने. समजलं? जास्त नाही, आपण थोडासा अर्धा घंट्याचा वेळ वाढवू संध्याकाळी. ट्राय तर करून बघू. ठीक आहे? हं. तर चला मेन टॉपिक करूया आपल्या. हे कोणाचं कोणतं आहे? माझंच आहे ना. कुठे गेला रे जांभरे? की आपण मोरूला आज तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे तो मोरूलावरती विचारला आहे. तुम्हाला हे डायग्राम बद्दल बोलायचं आहे. या डायग्राम पर्यंत इथपर्यंत तुम्हाला बोलायचं आहे. आणि काय काय लिहायचं होतं? तर तुम्हाला लिहायचा पॉईंट काय आहे की मोरूलाचं जे डेव्हलपमेंट होतं म्हणजे इथून लिहायचं आहे की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये झायगोट पासून काय होतं तो डिव्हाइड व्हायला सुरुवात होतो आणि त्याचा जो पहिला क्लिवेज असतो तो काय असतो ब्लास्ट्युमर. याला ब्लास्ट्युमर म्हणतात. ब्लास्ट्युमर नंतर काय होतं त्याच्यामध्ये सांगायचं की त्यांच्यामध्ये डीएनए कॉपी होतं, ऑक्सिजनची लेव्हल जास्त लागते आणि फास्ट प्रोसेस होते आणि त्याचं पहिलं क्लिवेज 4 सेल स्ट्रक्चर होतं, 8 सेल स्ट्रक्चर होतं, नंतर मोरूला होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे थोडंसं प्रॅक्टिकली लिहायचं आहे. त्यानंतर हे लिहिल्यानंतर मग तिथे तुम्ही काहीतरी गोष्टी लिहिणार म्हणजे पहिलं क्लिवेज किती टायमानंतर होतं, पहिलं क्लिवेज, दुसरं क्लिवेज आणि तिसरं क्लिवेज आणि चौथ्या नंतर मग 4 डे नंतर काय तयार होतो? मोरूला तयार होतो. तर इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. हे एवढी प्रोसेस तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहायची आहे. समजतंय? तर हे तुमचा आन्सर आहे. तर त्या मोरुलाला तुम्ही इथपर्यंत लिहिणार तर मोरुलाला तुम्ही हे लिहा मग की मोरुला जो असतो तर मोरुलाच्या सेल्स असतात त्या 2 प्रकारच्या असतात. स्मॉलर सेल्स असतात, त्यामध्ये असतात ना इनर सेल्स असतात त्या मोठ्या असतात. हे ही गोष्ट तुम्ही लिहिली पाहिजे. पुढे एकदा त्याला वाचा. आता तुम्ही हेही त्याच्यात लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही की मोरूला काय करतो मग युटेरस पर्यंत येतो चौथ्या दिवशी. हे लिहून टाका आणि ही डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. कोणती डायग्राम? ही आणि इथे मोरूला करून आन्सर कम्प्लीट करा. नंतर तुम्हाला सांगितलं होतं ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन म्हणजे काय? तर ही ब्लास्टुलेशन प्रोसेस असते. याच्यामध्ये मल्टी सेल्युलर काय होतं ब्लास्टोसिट्स तयार होतं. ब्लास्टोसिट्स मध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये काय तयार होतं की 7 डे नंतर एक लेयर तयार होतो. बाहेरच्या सेल्स अशा बारीक बारीक होतात, एकदम फेंट होतात आणि मध्ये काय असतो एक इनर मासचं सेल असतं. या सेलला काय म्हणतात? ब्लास्टुलेशन म्हणतात. याच्यामध्ये हा जो बाहेरचा लेयर असतो त्याला ट्रोपोब्लास्ट म्हणतात ना, हा इनर सेलचा मास असतो. तर ही सिच्युएशन आहे ती. तर याला ब्लास्टुलेशन म्हणतात. एक डिफरन्शिएशन होतं, बाहेरचा एक बारीक लेयर तयार होतो, मधला एक सेलचा मास तयार होतो. त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कॅव्हिटी असते. त्याला ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी म्हणतात. तर काल सांगितलं होतं कॅव्हिटीचा ऍडव्हान्टेज काय असतो? जेव्हा ही कॅव्हिटी ही मोरूला कुठे आलेला असतो? मोरूला आलेला असतो युटेरस जवळ. अशा प्रकारे हा युटेरसच्या वॉलमध्ये आलेला असतो आणि इथे काय असतात युटेरसचे फ्लुइड्स असतात. तर युटेरसचे फ्लुइड इथे काय केले जातात? ऍब्सॉर्ब केले जातात. सांगितलं होतं एका फ्लुइडचं नाव काय होतं? काय आधी मोरूला काय ऍब्सॉर्ब करतो ब्लास्टुला? काल सांगितलं होतं एक पदार्थ तो लगेच ऍब्सॉर्ब करतो स्वतःच्या ग्रोथसाठी. कोणता? युटेराइन मिल्क. युटेराइन मिल्क मधनं तो महत्वाचा पदार्थ ऍब्सॉर्ब करतो त्याला ग्लायकोजन म्हणतात. ग्लायकोजेन. काय म्हणतात? ग्लायकोजेन. ग्लायकोजन. ग्लायकोजेन. हे बघा पॉइंट थोडेसे स्पेसिफिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ग्लायकोजन तो काय करतो? ऍब्सॉर्ब करतो आणि ग्लायकोजन मला काय सपोर्ट करतो? ग्लायकोजनचं काम काय असतं आपल्या बॉडीमध्ये? ग्लायकोजन हा एनर्जीचा सोर्स असतो. हा ग्लायकोजन असतो. हा ग्लायकोजन बॉडी कोणतीही ऍब्सॉर्ब करते किंवा आपली बॉडी काय करतं? ग्लुकोज तयार करते आणि ग्लुकोज केल्यामुळे त्याला एनर्जी मिळते. सिंपल गोष्ट आहे. ब्लास्टुला काय करतो? तिथून ग्लायकोजन घेतो म्हणजे एनर्जीचा सप्लाय गेन करतो. तर तिथे मग आपण डिस्कस केलं होतं की हे जे कॅव्हिटी फॉर्म होते ती कॅव्हिटी बघितली ना? ते कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला ब्लास्टोसिट्स म्हणतात ह्या मधल्या कॅव्हिटीला आणि जो बाहेरचा लेयर असतो त्या लेयरला काय म्हणतात? ट्रोपो. तर त्या सेलचा बाहेरचा लेयर लक्षात ठेवा. हा बाहेरचा जो लेयर आहे याला ट्रोपोब्लास्ट म्हणायचं
आणि मधली कॅव्हिटी असते, हे जे कॅव्हिटी आहे तिला ब्लास्टोसिस म्हणायचं, आणि इथे ज्या मास इथे सेल्स अडकलेले आहेत त्यांना काय म्हणायचं, इनर मास म्हणायचं किंवा ब्लास्टोसिस म्हणायचं, नाही इम्ब्रिओ ब्लास्ट म्हणायचं. ठीक आहे, कारण त्याच्यावरून आता एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट सुरू झालंय. तर मागची सेल मला वाटतं कालही आपण डिस्कस केली होती. तर एम्ब्रिओ सर ब्लास्ट समजलं मग? बोला. मला त्या दिवशी एक डाऊट होता, तो तुम्ही सर ते तुम्ही सांगितलं होतं की ते इनमास पासून इम्ब्रिओ तयार होतो, यस. तर मग नंतर या ट्रोपोब्लास्ट सेल डिस्ट्रॉय होतात की त्यांचं काम असतं पुढे? नाही, मग ते पुढे आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे आता हे बघा, फक्त एम्ब्रिओ तुम्ही फक्त एम्ब्रिओ बघता का? बिलकुल नाही. एम्ब्रिओ सोबत काय असतं, एम्ब्रिओ सोबत मदरचं कनेक्शन असतं. तर एम्ब्रिओ वेगळा आणि एम्ब्रिओचं मदरच्या सोबतचं कनेक्शन वेगळं. हा ट्रोपोब्लास्टचा पुढे काम करतो, त्याच्याबद्दल आपल्याला भरपूर डिस्कस करायचं. म्हणजे आता तो एम्ब्रिओ जो असतो, तो एम्ब्रिओ म्हणजे स्वतः एक मुलगा असतो, पण तो मम्मी सोबत त्याचं कनेक्शन असतं ना. कनेक्शन कोण मेंटेन करतं? ते कॅव्हिटी त्याला फ्लूइड देते, खायला प्यायला देते, पण ते खायला प्यायला त्या ट्रोपोब्लास्टचं कामच आहे. तुम्हाला ट्रोपोब्लास्ट मला वाटतं एक्झामला आलेला प्रश्न आहे. ट्रोपोब्लास्टचं काय आहे की हा जो एम्ब्रिओ आहे याच्यासाठी न्यूट्रिशन हे कॅव्हिटी कोणी बनवली आहे? ट्रोपोब्लास्टने, बाहेरच्या लेअरने. तर हा त्याला न्यूट्रिशनही देतो. न्यूट्रिशन ह्या सेलला देण्याचा प्रयत्न करतो आणि हा स्वतः काय करतो, त्या वॉलमध्ये अटॅच होतो ट्रोपोब्लास्ट. त्याला आपल्याला चांगला माहिती आहे, त्याला काय म्हणतो आपण, ऐकलं असेल तुम्ही, प्लॅसेंटा ऐकलं असेल. पुढे त्याचं डेव्हलपमेंट होतं. हे बघा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर त्याचा उपयोग आता सध्या लक्षात ठेवा की एक कॅव्हिटी तयार करणं आणि कॅव्हिटीमध्ये फ्लूइडला ट्रॅप करणं आणि त्या इनर सेलला देणं. तो इनर सेल आपला काय असतो, एम्ब्रिओ, आणि एम्ब्रिओ ब्लास्ट म्हणतो आपण त्याला. आणि तो बाहेरच्या सेलचं काम असतं, पहिलं म्हणजे प्रोटेक्शन, दुसरं म्हणजे त्यातनं काही मटेरियल ऍब्सॉर्ब करणं, तिसरी गोष्ट म्हणजे त्या युटेरसच्या वॉलमध्ये काय करणं, स्वतःला मॅनेज करणं, म्हणजे इम्प्लांट करणं, म्हणजे त्यात बसून घेणं. म्हणजे मदरची, त्या मदरच्या सेल्सची, मदरचे युटेरसचं वॉल आहे ना, हे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जे आपलं वॉल तयार झालंय ना, हे असं सांगितलं होतं, मेन्स्ट्रुअल सायकल वॉल डिस्ट्रॉय झालं, इथे नवीन वॉल तयार झालाय. त्या वॉलला इथे ट्रोपो, इथे काय करतो, हा एम्ब्रिओ अटॅच करतो. तर अटॅचमेंट देणं हे त्याचे 2-4 काम आहे. तर आपण जसं पुढे जाऊ तसं समजेल तुम्हाला. ठीक आहे. तर ट्रोपोब्लास्ट ओनली वन, आता हे जे जे सेल्स असतात ते एका साईडला असतात. ट्रोपोब्लास्ट सांगितलं तुम्हाला, डायग्राम मध्ये दिसतंय. हे इनर एका साईडला असतो, त्यात काही सांगण्याची गरज नाही. ट्रोपोब्लास्ट सेल कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉब अँड कॉल्ड ॲज अ सेल ऑफ रुबर. आता हे लक्षात ठेवा, एक एक गोष्ट तर पुढे वाढत जाईल. ह्या ज्या ट्रोपोब्लास्ट सेल्स आहेत ह्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात एम्ब्रियोनियल नॉब अँड आर कॉल्ड ॲज अ सेल ऑफ रुबर. ऍट दिस स्टेज द ब्लास्टोसिस्ट शो पोलॅरिटी. ब्लास्टोसिस्ट पोलॅरिटी दाखवतो, म्हणजे काय दाखवतो, पुन्हा तेच डिस्कशन. तो एका साईडला काय करतो, इनर मासला पुढे शिफ्ट करतो. द साइट विच इनर मास इज कॉल्ड ॲज अ इम्ब्रियोनियल एंड अँड अदर इज कॉल्ड द अपोजिट साइड कॉल्ड इम्ब्रियोनियल एंड. हे बघा, आधी याच्यावरती फोकस करा, मग आपण रुबरवरती येऊ. हा जो ब्लास्टोसिस्ट असतो, ब्लास्टोसिस्ट म्हणजे काय, जे मास तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे, हे असं इथे इनर मास आहे आणि हा ट्रोपोब्लास्ट आहे. त्याच्यामुळे पोलॅरिटी तयार होते, म्हणजे एका साईडला इनर मास असतं, एका साईडला काही नसतं. तर दिस साईड विथ इनर मास इज कॉल्ड ॲज अ इम्ब्रियोनियल. तर हा जो साईडला हे मास असतो त्याला इम्ब्रियोनियल एंड म्हणतात, म्हणजे इथे इम्ब्रिओ असतो. आणि अपोजिट साईडला असतो एम्ब्रियोनियल. एम्ब्रियोनियल समजतंय ना दोघांमध्ये? इम्ब्रियोनियल समजतंय ना, एम्ब्रियोनियल समजतंय ना? इम्ब्रियोनियल म्हणजे ज्या साईडला हे इनर मास असतं, हे बघा ट्रोपोब्लास्ट आहे हा, आणि इथे इनर मास आहे, त्या साईडला म्हणायचं इम्ब्रियोनियल. आणि एम्ब्रियोनियल म्हणजे ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्याला म्हणायचं एम्ब्रियोनियल. कळतंय काही? हो. हॅलो. हे बघा, एम्ब्रियोनियल म्हणजे ज्या साईडला ते इनर मास आहे, म्हणजे हा एम्ब्रियोनियल पोर्शन आहे. हा पोर्शन आहे, हा इम्ब्रियोनियल आहे आणि हा एम्ब्रियोनियल आहे. समजतंय फरक? याला पोलॅरिटी म्हणतात. एका साईडला मास आहे, एका साईडला नाही आहे. कळतं आहे? त्याला पोलॅरिटी म्हणतात. पोलॅरिटी म्हणजे एका साईडला मास थांबणं आणि एका साईडला कॅव्हिटी असणं, याला इम्ब्रियोनियल म्हणतात, मला एम्ब्रियोनियल म्हणतात. पुढे समजेल तुम्हाला एम्ब्रियोनियल कॉर्ड वगैरे काय असतात. तर स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. आता एवढं तर लक्षात आलं की पोलॅरिटी असते आणि पोलॅरिटी मधनं कोणत्या साईडला काय म्हणायचं. बाय द एंड ऑफ 7 डे द ब्लास्टोसाइट इज फुल्ली फॉर्म. ब्लास्टोसाइट हा 7व्या दिवशी, तिथे डिस्कस झालं होतं की 7व्या दिवशी तो चांगल्या प्रकारे मास तयार करतो, इथे कॅव्हिटी तयार करतो. याला इम्ब्रियोनियल साइट म्हणतात, त्याला एम्ब्रियोनियल साइट म्हणतात. 7व्या दिवशी तो तयार असतो. आता इट इज रेडी फॉर, आणि तो काय कशासाठी रेडी असतो, ते इम्प्लांटेशन. आता हा असा जो असतो तो त्या वॉल मध्ये इम्प्लांट करायला रेडी असते. वॉल कोणाची आहे? युटेरसची, म्हणजे गर्भाशयाची. की त्या प्रोसेसला काय म्हणतात, इम्प्लांटेशन. तो त्याच्यामध्ये बसवतो. अँड ग्रॅस्ट्युलेशन. ठीक आहे.
तर आता ग्रॅस्युलेशन इम्प्लांटेशन. ग्रॅस्युलेशन हे बघा तुम्हाला इथे टॉपिकच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर फर्दर डिस्कस करणार आहोत. तर इम्प्लांटेशन ग्रॅस्युलेशन हा पुढचा पॉईंट आहे. तर आता सध्या एवढं लक्षात ठेवा की इम्प्लांटेशन करतो आणि ग्रॅस्युलेशन करतो. द फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऍट अन एम्ब्रियोनियल साइट. आता बघा हे इथून थोडंसं इम्पॉर्टंट पॉईंट चालू झाला आता, की हा जो झोना पेलुसिडा असतो, आता झोना पेलुसिडा कोणाकडे असतो? झोना पेलुसिडा म्हणजे काय असतो? लेअर लेअर असतो. कोणाचा असतो? ओव्हमचा. जो आपला ब्लास्टोसिस्ट असतो त्याच्या बाहेर मी सांगितलं एक छोटासा लेअर असतो, त्याला झोना पेलुसिडा म्हणतात. मोरुलाच्या बाहेरही असतो आणि याच्याही. तर झोना पेलुसिडा, द फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा इज टू प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऍट अन ॲबनॉर्मल साइड. ॲबनॉर्मल साइड म्हणजे काय? तो कोणत्याही साइडला अटॅच होऊ नये याचं काम कोण करतं? झोना पेलुसिडा. हा मोरुला असतो. मोरुलाच्या बाहेर तुम्हाला असं डॅश डॅश स्ट्रक्चर दिसलं होतं, तर झोना पेलुसिडाचं एक कोटिंग असतं. आणि हा झोना पेलुसिडा काय करतो? ॲबनॉर्मल साइड म्हणजे काय? कोणत्याही साइडने तो काय करू देत नाही, त्याला इम्प्लांट होऊ देत नाही. इम्प्लांट होणं म्हणजे काय? त्याला कुठे बसायचं असतं? त्या सॉरी, ते वॉल जे असतं, वॉल असतं याच्यामध्ये. आता हे जे आपलं ब्लास्टोसिस्ट तयार झाला याला अटॅच करायचं आहे, तर त्याला गाईड करणारं सिस्टीम कोण असतं? हा झोना पेलुसिडा. ठीक आहे. तर तो इम्प्लांट म्हणजे तो कुठे अटॅच किंवा कोणत्या साईडला अटॅच व्हावा, तर हे कोण डिसाइड करतो? झोना पेलुसिडा. It does not expose the sticky and phagocytic trophoblast cell till it reaches the implantation site. तर हा कशा प्रकारे ते मेंटेन करतो? हा ऍबनॉर्मल साईटला कसं बसू देत नाही, तर हा एक्सपोज होऊ देत नाही स्टिकी अँड फॅगोसायटिक ट्रोपोसेल टिल इट रिचेस द इम्प्लांटेशन साईट. म्हणजे जोपर्यंत त्या इम्प्लांट, आता हा जो झोना पेलुसिडा आहे हा याच्याकडे काय असतं? स्टिकी आणि फॅगोसायटिक ट्रोपोसेल्स असतात. जे बाहेरच्या सेल्स असतात ना, सांगितलं ना की ट्रोपोब्लास्टचं काम काय असतं? मेन फ्लुइडला ऍब्सॉर्ब करणं आणि मदरच्या युटेरसला अटॅच करणं. तर ह्या मदरच्या सेलला अटॅच करणं म्हणजे काय असतं? त्याला स्टिक करणं, चिटकणं. आणि दुसरी गोष्ट, ह्या ट्रोपोब्लास्ट सेल्स असतात ह्या काय करतात? त्या वॉलमध्ये एंटर करून जातात. त्याला फॅगोसायटिक ट्रोपोब्लास्टिक सेल म्हणतात. पण ह्या दॅट इज युटेरस हे झोना पेलुसिडा नाऊ रॅप्चर. म्हणजे आता हे बघा थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, कारण ते थोडीशी गोईंग प्रोसेस आहे. हा झोना पेलुसिडा, सॉरी हा मोरुला आहे, इथपर्यंत आला. याचा ब्लास्टोसिस्ट तयार झालाय 7वा दिवस. युटेरस आहे, युटेरस मध्ये आलेला आहे तो, किंवा इथे आलेला आहे. तर तो असा कुठेही अटॅच होऊ देत नाही. म्हणजे इथे अटॅच होऊ देत नाही, इथे अटॅच होऊ देत नाही, किंवा युटेरस मध्येही कुठेही अटॅच होऊ देत नाही. तो का अटॅच होऊ देत नाही? कारण तिथे त्याला प्रॉपर युटेरसच्या वॉलला अटॅच करायचं असतं. मग जिथपर्यंत झोना पेलुसिडा चांगल्या प्रकारे आहे तिथपर्यंत त्याचं इम्प्लांटेशन होत नसतं. समजतं आहे मला काय सांगायचं आहे? येस. हॅलो, हे बघा मला सांगायचं पॉईंट आहे, झोना पेलुसिडा काय करतो? ॲबनॉर्मल साईडला अटॅच करू देत नाही. म्हणजे असं कुठेही हा असा मोरुला कुठेही अटॅच करत नाही. तो चांगल्या प्रकारे त्याला जेव्हा कन्फर्म होतं की हा युटेरस आहे आणि युटेरसलाच अटॅच करायचंय, तर तिथे हा झोना पेलुसिडा लेअर बाहेरचा काय होऊन जातो? रॅप्चर होऊन जातो. फक्त तिथे काय असतं? ट्रोपोब्लास्ट सेल आणि मधल्या कोणत्या इनर मास. त्याच्या बाहेर कोटपर्यंत असतो झोना पेलुसिडा, जोपर्यंत तो युटेरस मध्ये चांगल्या प्रकारे स्वतःला काय करत नाही, चांगल्या प्रकारे डेव्हलप करून तिथे अटॅच करण्यासाठी तयार होत नाही. समजतंय? नाही तर मग असं होऊ शकलं असतं की जर चुकून तो जो झायगोट आहे तो ह्या फॅलोपियन ट्यूबच्या इस्ट्युमस पर्यंत आलेला आहे, अप्पर पोर्शन पर्यंत आलेला आहे, युटेरस मध्ये एंटर झालेला नाही. आज 7 डे कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याने स्वतःचं कोण बनवलेलं आहे? ट्रोपोब्लास्ट बनवलेला आहे. त्याच्याकडे ह्या ट्रोपोब्लास्ट सेलही आहेत आणि तो ह्या फॅलोपियन ट्यूबला अटॅच करून जात नाही. का? कारण त्याच्या बाहेर काय असतो? झोना पेलुसिडा असतो. जेव्हा तो चांगल्या प्रकारे युटेरस मध्ये येतो तेव्हाच तो काय करतो? स्वतःला अटॅच करतो आणि त्याला थांबवणारा तो झोना पेलुसिडा. तो युटेरस मध्ये स्वतः काय करतो? डिस्ट्रॉय होतो आणि तिथे मग ट्रोपोब्लास्ट सेल काय करतात? त्या वॉल मध्ये काय करतात? एंट्री करतात. मग ते कशा करतात? काय करतात? मग ते एम्ब्रियो कॉर्ड वगैरे आपण ते पुढे बघू. पॉईंट कळाला? सांगायचा काय मुद्दा होता तर? येस. मुद्दा समजला? झोना पेलुसिडा हा युटेरस मध्ये चांगल्या प्रकारे त्याला इम्प्लांट करण्यासाठी मदत करतो. म्हणजेच काय करतो? स्वतःला काय करतो? ब्रेक करतो. द इनर लेयर ऑफ सेल इज कॉल्ड द सायट्रोब्लास्टिक्स आणि सेल विथ डिफाईन मेम्ब्रेन अँड द सेल रिटेन देअर सेल बाउंड्रीज. आता इनर सेल बद्दल आपण गप्पा करतोय. इनर लेयर सेल जे असतात तर त्यांचं नाव काय असतं? सायट्रोब्लास्ट. आणि आउटरला काय म्हणतो आपण? आउटरला काय म्हणतो आपण?
ट्रोपोब्लास्ट. समजतं आहे? आउटरच्या मेम्ब्रेनच्या सेल्स असतात आणि ह्या इनर सेल्स असतात. तर इनर सेलचं नाव लक्षात ठेवायचं, सायटोप्लास्ट. कळालं? त्या स्वतःच्या बाउंड्री बनवू लागतात. सिंपल गोष्ट आहे, त्याच्यापासूनच एम्ब्रिओ बनणार आहे. तर ते स्वतःला काय करायला लागतं, पुढे डेव्हलप करू लागतं. तर एवढं काही सर महत्त्वाचं नाही, नाव लक्षात ठेवायचं. तर नावाला काय म्हणतात, तर सायटोप्लास्ट म्हणतात. इथपर्यंत सर काही डाऊट आहे कोणाला? बोला. नो सर, जेव्हा स्पर्म एंटर करताना ते ब्रेक करून झोना बरोबर. पेलुसिड, मग ते तेव्हा आता थोडंसं डिस्ट्रॉय हे बघा, झालेलं तुम्हाला असतं. आधीच सांगितलं होतं की झोना पेलुसिडा जेव्हा ब्रेक होतो, बरोबर, आणि एक स्पर्म जेव्हा तिथे अटॅच होतो, हा झोना पेलुसिडा आहे. आणि याच्या बाहेर करोना रेडिएटर असतो आणि इथे व्हेंटिलाइन मेम्ब्रेन असतं, त्याच्यामध्ये आपला होम असतो. तर मी काय सांगितलं होतं, कोरोनाला तर सर्वच ब्रेक करतात, स्पर्म त्याला ब्रेक करतात. आणि झोनाकडे एकच स्पर्म काय करतो, पहिला जो जातो तो गेल्यानंतर त्याच्या पुढचा व्हेंटिलाइन मेम्ब्रेन असतो. आणि व्हेंटिलाइनला जेव्हा तो स्पर्म रीच करतो तेव्हा काय होतं, तुम्हाला पुन्हा रिकॅप करतो काय सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर लगेच काय होतं, हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेन काय करतो, झोना पेलुसिडाचं कन्व्हर्जन वेगळ्या लेअर मध्ये करून टाकतो, सांगितलं होतं. आणि तो लेअर झोना पेलुसिडाचा आता असा असतो की तो कोणत्याही स्पर्मला एंट्री देत नाही. आठवत आहे? व्हेंटिलाइन मेम्ब्रेनला जेव्हा पहिला जातो झोना पेलुसिडा मधनं, तेव्हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेन त्या झोना पेलुसिडाची जी अॅक्रोसोम झोना लेअर आहे आणि हा कोरोना लेअर आहे. तर कोरोनामध्ये तो स्पर्म आरामात एंटर करतात. हा जो झोना लेअर मध्ये जेव्हा स्पर्म एंटर करतो, त्या स्पर्म डोक्याला अॅक्रोसोम असतो, जे की त्याच्यामध्ये सांगितलं होतं एन्झाईम्स असतात. ठीक आहे, हायड्रोलिटिक एन्झाईम्स असतात. आणि या झोनाला तो एन्झाईम ब्रेक करून काय करतो, तो स्पर्म इथे अटॅच करतो व्हेंटिलाइन मेम्ब्रेनला. मग व्हेंटिलाइन मेम्ब्रेन काय करतो, त्याला जेव्हा पहिला स्पर्म अटॅच करतो तेव्हा तो हा झोना लेअर, जेव्हा लेअर काय करतात, झोना लेअर कडे अँटी फर्टिलिन जे रिसेप्टर असतात, तर त्यांना काय करतो, हा हा जो व्हेंटिलाइन काय करतो, त्याचं फंक्शन बंद करून टाकतो. म्हणजे हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे आणि हा झोना आहे. झोनाला आधी कोण तोडत होतं, ह्या स्पर्मच्या हेड मधलं अॅक्रोसोम जो आहे त्यातले एन्झाईम. आता एक जर इथे पोहोचून गेलाय मध्ये व्हेंटिलाइनला, तर हा जो व्हेंटिलाइन ब्रेक झाल्यानंतर हा जो ओव्हल आहे तो झोना पेलुसिडाला अशा प्रकारे रिस्ट्रक्चर करतो की पुढचा स्पर्म आला त्यात तोच एन्झाईम आहे, पण तो त्या झोना पेलुसिडावरती आता काम करत नाही. समजलं? म्हणजेच काय, तर झोना पेलुसिडाने आता त्याचा जो अॅक्रोसोम साठी जो एन्झाईम त्याला ब्रेक करतो, त्याला ते ब्रेक करू शकत नाही. म्हणून झोना पेलुसिडा तिथे काय करतो, त्याला आता प्रोटेक्शनचं काम करतो, कारण तिथे मल्टी स्पर्म त्याचा एंट्री करू द्यायचे नसतात. तर तिथे तो ब्रेक झालेला नसतो. कळालं? तो उलट डेव्हलप होतो. समजलं का? हॅलो? हो सर. तर झोना पेलुसिडा कुठपर्यंत डेव्हलप होतो, मग जोपर्यंत तो त्याला युटेरसमध्ये चांगल्या प्रकारे काय करत नाही, इम्प्लांट करत नाही किंवा त्याला बसवत नाही. मग तिथपर्यंत तो त्याला प्रोटेक्शनचं काम करतो. नंतर मग त्याला तो तो तुटतो आणि त्यातल्या ज्या ट्रोपोब्लास्ट सेल्स असतात, ह्या ट्रोपोब्लास्ट सेल्स असतात, या ट्रोपोब्लास्ट सेल काय करतात, त्या वॉल असतात ना त्याच्यामध्ये फॅगोसाइटिक म्हणजे अशा एंट्री करून जातात, अशा घुसून जातात, त्याच्या वॉलमध्ये अशी आपली जागा बनवतात. आणि मग त्याला पुढे मग एम्ब्रियोनल कॉर्ड वगैरे अशा प्रकारे मग ते मदरचं कनेक्शन त्या एम्ब्रियोशी स्टार्ट होतं. ते आपल्याला शिकायचं आहे आपल्याला. तर प्रॉपर युटेरस मध्ये कुठे जॉईन व्हावं हे कोण ठरवतं, मग हा झोना पेलुसिडा लेअर प्रॉपर लेअर गेल्यानंतर ठरवतो की कुठे आपला एम्ब्रिओ काय झाला पाहिजे, अटॅच झाला पाहिजे. हे असं कम्युनिकेशन गेल्यावरती असं होतंय. मला वाटतं कळालं असेल. काही प्रश्न आहे कोणाला, विचारा तिथपर्यंत. हॅलो? इकडे नीट माधवी, काही डाऊट आहेत का? हे बघा रे, हा जो प्रश्न आहे तुमचा, तो हा स्पर्मॅटोजेनेसिस बघा, हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. हा गॅमेटोजेनेसिस आहे आणि हा बघा स्पर्मॅटोजेनेसिस आहे. दिसतोय का समोर? लिहायचं सापडत नाही मला, कुठे गेलं दादा ते. काय प्रॉब्लेम होतोय काय माहित. हे बघा, तुमचे प्रश्न एकदा रिकॅप करतो मी. तुमचा फर्स्ट प्रश्न जो आहे पहिला प्रश्न आहे तो आहे की हायड्रा हे बर्डिंग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट आहे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम
ही डायग्राम काढायची आहे आणि त्याच्याबद्दल काही छोट्या छोट्या गोष्टी लिहायच्या आहे. म्हणजे हे ग्लँड्स काय असतात, शॉर्टकट मध्ये ग्लँड्स काय असतात, ग्लँड्स काय असतात, किंवा मग हेरिटेज टेस्टिस, काहीतरी थोडंसं लिहायचं त्याच्याबद्दल तुम्हाला. पुढं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काढायची आहे, त्याला नावं द्यायचे, त्यातले पार्टचे नावं, ओव्हरी वगैरे बद्दल 2-3 गप्पा वगैरे काहीतरी लिहा. म्हणजे पार्टचे नावं तर लिहा, पार्ट डायग्राम आणि त्याचे पार्टच असले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला टीएस ऑफ ओव्हरी नाही वाटतं प्रश्न आलेला, टीएस ऑफ टेस्टिस आहे हा प्रश्न विचारला. तर ही तुम्हाला लिहायचंच आहे. डायग्राम आणि लेबल काढलं तिला चालेल, पण ही आन्सर तुम्हाला टोटल लिहायचं आहे, कारण हा प्रश्न विचारला गेलेला आहे विथ एक्सप्लेनेशन. नंतर तुम्हाला विचारलाय ग्राफियन फॉलिकलचं डायग्राम, ठीक आहे विचारला नाहीये, मॅम्ब्रे ग्लँड नाही विचारलं. मेस्ट्रुअल सायकल तुम्हाला डायग्राम काढायची, ही डायग्राम मस्ट आहे. इतर पेपरला भरपूर विचारलेली गेली आहे. गॅमेटोजेनेसिस डेफिनेशन आणि स्पर्मॅटोजेनेसिस इथपर्यंत डायग्राम, आणि त्यातले हे 2 फेज तुम्हाला एक्सप्लेन करायचे. समजलं? शॉर्टकट मध्ये स्पर्मची डायग्राम, oogenesis आणि हा मोरला इथून इथपर्यंत. ठीक. तर बघा त्यात काय लिहिता येईल तुम्हाला, कसं हे, आणि हे एवढं डायग्राम. तर मला वाटतं कळालं असेल तुम्हाला पेपरमध्ये काय करायचंय किंवा तुम्हाला काय नोट कसं बनवायचं. ऐकू येत आहे का जांभरे? हॅलो हॅलो हॅलो. ऐकू येते सर. ठीक आहे. तर नेक्स्ट आता मला वाटतं एक पॉइंट बघावं का आता, गॅस्ट्रुलेशन होईल का कम्प्लीट? ठीक आहे. That is the process of formation of gastrula from the blastocyte. In the gastrula there is a showing of rate of cleavage division. हे बघा, हे मोरुला, ब्लास्टुला, ग्रॅस्टुला हे काय आहे, त्या एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट आहेत. ते स्वतःला काय करतात, डेव्हलप करत जातात, आणि त्याचे हे डायग्राम्स आहेत. तर मला वाटतं हितेश सरांना आता आपण कंटिन्यू करून देऊ. तुम्हाला आज ऍक्च्युअली मला टेस्टच द्यायचं होतं. तर होमवर्क तुमच्यासाठी अजून एक असेल की तुम्ही ना हे वाचून ठेवणार उद्यासाठी, म्हणजे आपलं फास्ट होईल जरा. माझी अपेक्षा आहे की तुम्ही थोडंसं हे ग्रॅस्टुला वाचावं एकदा, आणि प्लासेंटा, ग्रॅस्टुला वाचून ठेवावं. जेवढं समजलं तेवढं समजलं, नाहीतर ते जर तुम्हाला नाही समजलं तर मग तुम्ही काय वाचावं माहिती का, हे तर तुम्हाला माहिती आहे की हे बर्थ कंट्रोल वाचून ठेवा तुम्ही उद्या. हे सोपं जाईल तुम्हाला, तुम्हाला काय समजेल. तर बर्थ कंट्रोल हा तुमचा आज उद्याचा होमवर्क असेल. आज तर टेस्ट तुम्ही देणार, मॉर्निंगला उठणार, मॉर्निंगला आपलं 8:30 ला लेक्चर असणार. त्याचे बर्थ कंट्रोल टॉपिक वाचून ठेवा, तो आपण संपून टाकू, कारण तो पेपरला जास्त विचारला जातो, म्हणजे आपलं सिलेबस हे फास्ट होईल. नंतर मग आपलं मोरला, ब्लास्टला चालू राहील, आणि IVF टेक्नॉलॉजी विचारलाय पेपरला. तर इथून तुम्ही पुढे तुम्हाला जेवढं वाचेल तेवढं वाचा. ठीक आहे. इथून बर्थ कंट्रोल पासून तुम्हाला समजेल पुढं वाचण्याचा प्रयत्न करा. याच्या मागचं मग मी माझ्याकडे सर्व हे माझ्याकडे चालेल, प्लासेंटा, ग्लॅस्ट्रुलेशन, ब्लास्टुलेशन, याच्यावरती माझा मॅक्झिमम फोकस असणार आहे. तुम्ही वाचलं तरी काही हरकत नाही, जेवढं तुम्हाला समजेल तेवढं समजेल, त्याच्याने मग आपली स्पीड वाढेल. ठीक आहे. हे फटाफट संपेल तुमचं हे पुढचं. ग्रॅस्टुला वगैरेला तुम्हाला मोरला, ब्लास्टला, ग्रॅस्टुलाला थोडंसं इम्प्लांटेशन किंवा मग याच्यामध्ये थोडंसं पार्च्युरेशन, याचा थोडासा वेळ मला लागेल, म्हणून तुम्ही थोडंसं वर्क केलं तर काय हरकत नाही. कळालं? कळालं का? हॅलो. हो सर. बोला. तर मला वाटतं की ते स्टॉप करू आपण, कारण माझं अजून एक लेक्चर असतं मग. तर ते आपण स्टॉप करू. आणि राहिला प्रश्न की दुसरा हा उदळीकरांचा. तर तुमचं फी स्ट्रक्चर तुम्हाला पे करायचंय. मेसेज आला होता, मला मिळाला होता ना? हो सर. कोण कोण आहे उदळीवाले?
रूपश्री आहे इथे बरोबर. कोण आहे अजून? खुशवंत परदेशी. शेखर तर आहे. वैभव. अजून कोण आहे इथे? एवढेच आहेत ना? चेतन राजपूत. ओके. तर तुम्ही बघा तुमचं ऍडमिशन पैसे देऊन टाका. कारण कसं आहे की आपल्याला, मला वाटतं तुम्हाला 1-1.5 महिना झाला का तुम्हाला? एक हो. झाला. हा मग 1-1.5 महिना भरपूर झाला ना तुम्हाला समजायला की काय चालतं. तर मग तसं पेमेंट बघा, डिसाईड करून टाका आणि करून टाका. बाकी कोणाला काही डाऊट आहे का दुसऱ्यांना? बोला. स्टॉप करतोय. टेस्ट बद्दल काही प्रश्न आहे विचारा. सर 7 क्वेश्चन आहेत ना ते? हा 7 क्वेश्चन्स. तसं मी तुम्हाला लागलं मग ते काय बघा, छापून पाठवण्यापेक्षा माहितीच आहे, पण त्याच्यावरतीच आज डिस्कस. आजचा टॉपिकच होता की टेस्ट वर डिस्कस करणं. मंडेला आपण शक्यतो टेस्ट घेतो. बरोबर आहे झांबरे? झांबरे आहे का? आदित्य टेस्ट घेतो ना आपण? आदित्य हो सर. तर आपलं हे बघा, आपला पॅटर्न ऑनलाईनही असेल किंवा काही असेल तरी प्रत्येक मंडेला आपलं टेस्ट होणारच आहे. त्याच्यात खंड पडायला नको. तर लक्षात ठेवायचं की जेवढंही वीक मध्ये आपण घेणार तर मंडेला तुमचं टेस्ट होणारच. आणि मंडेचं जे पहिलं लेक्चर असेल त्याच्यामध्ये शक्यतो आपण टेस्ट बद्दलच, पेपर बोर्ड बद्दल याच्यावर डिस्कस करणार. आणि सरांचा पॅटर्न वेगळा असू शकतो. माझा पॅटर्न आहे की मंडेला मी एकतरी दिवस पेपर काढतो आणि मागच्या सारखं जसं तुमच्या रेग्युलर होत होत्या तशाच तुमच्या टेस्ट होत. त्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह असतात की एक तर तुम्ही नोट्स काढत नाही, त्याच्यामुळे मग तुम्ही पेपरमध्ये नोट्स काढतात. आणि तुम्हाला हेही कळतं की पेपरामध्ये महत्वाचं काय, बोर्डला महत्वाचं काय. राहिला प्रश्न सीईटीचा, तर सीईटीचे तुम्हाला आता जे मी शनिवारी सीईटीचा आपण सेक्शन घेत जाऊ संध्याकाळी एक्स्ट्रा. ते फक्त सीईटी वरती किंवा नीट वरती. आणि केमिस्ट्री सुरू केल्यानंतर मग टोटल केमिस्ट्री. हे बघा कसं आहे, आपलं टार्गेट कसं असतं, आपण युनिट वाईज चालतो. जे नवीन मेंबर्सला माहिती असलं पाहिजे की आपण चॅप्टर वाईज टार्गेट करतो. आपण असं दिवसाला तुकडे नाही करत. हॅलो. आपण हे बघा दिवसाला असं टार्गेट आपलं असं हे नसतं की छोटं नाही करत. आपण एक चॅप्टरला संपवतो. त्यामुळे तो पॉलिसी लक्षात ठेवायची. मंडे आला म्हणजे संडेला काहीतरी तुम्हाला लक्षात ठेवायचं काहीतरी, नाही तर मग संडेला सॅटर्डेला तसं मला विचारून घ्यायचं. तर मग मंडेला कशावरती तुम्ही टॉपिक घेणार किंवा टेस्ट देणार. सॅटर्डेला तुमचं काम आहे मला विचारणं. पण मंडेला मी तुम्हाला तेच सांगणार, संध्याकाळी 7-8 वाजता तुम्ही टेस्ट द्यावी आणि मला पाठवा. कळाला प्रोसेस? येस सर. तर मी हे समजून चालतो की तुमच्या प्रत्येकाचं मला टेस्ट मिळेल. येत नसेल तर ते स्टार करून मिळेल, पण 100% मिळेल. ठीक आहे. माधवी काही डाऊट आहे? माधवी नाही सर. इकडे. प्रतीक्षा. ठीक आहे. प्रतीक्षा. प्रतीक्षा आहे की नाही? प्रतीक्षा, मला नोट्स मिळाला नव्हत्या बरोबर? हो सर, सेंड कर. हॅलो. नाही नोट्स नाही, आजचे टेस्ट बरोबर सेंड होईल. हो साहिल काय म्हणतो? साहिल होईल ना? हो सर. भरपूर दिवसाची तुझं बोलणं नाही झालंय माझं. साहिल आहे नाही आहे काय चाललंय? तर होऊन जाईल. संध्या. हा सर, संध्या. करते आज. हा सर. ओके. मला वाटतं की सर्वांशी आपलं कम्युनिकेशन झालेलं आहे. अनुजा तर आहेच, ऐकलं असेल, त्याच्यामुळे काही हरकत नाही. मग चला, थँक्यू.